वर्ध्यातून पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर घणाघात आहे। काँग्रेसनं एससी एसटी ओबीसीना पुढे जाऊ दिलं नाही असं मोदी म्हणतायत। काँग्रेसमध्ये रोषाचं किंवा द्वेषाचं भूत आहे। परदेशात जाऊन देश तोडण्याची भाषा केली जाते असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज काँग्रेसवर टीकास्त्र डागलंय। वर्ध्यातून पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर प्रहार। काँग्रेसवर अर्बन नक्षल समर्थनाचा आरोप। महाराष्ट्रात काँग्रेसच विरोधक असल्याचं स्पष्ट। महाराष्ट्रात आल्यावर पंतप्रधान मोदींकडून शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला जातो। मात्र यावेळी थोडं वेगळं घडलंय। वर्ध्यातल्या जाहीर सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसला लक्ष्य केलंय। काँग्रेसमधील देशभक्तीचा आत्मा मेल्याचा आरोप मोदींनी केलाय। परदेशामध्ये जाऊन काँग्रेस नेते देशाच्या विरोधी अजेंडा राबवत असल्याचा आरोपही मोदींनी केलेला आहे। काँग्रेस अर्बन नक्षल समर्थक असल्याचा गंभीर आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलाय। समाज को तोड़ना, देश को तोड़ने की बात करना, भारतीय संस्कृति और आस्था का अपमान करना, ये वो कांग्रेस है जिसे टुकड़े टुकड़े गैंग और अर्बन नक्सल के लोग चला रहे हैं। काँग्रेसनं सत्ता काळात ओबीसी, एसटी आणि एससी समाजावर अन्याय केल्याचा आरोप मोदींनी केलाय। मागास समाजाला काँग्रेसनं कधीच पुढे जाऊ दिलं नाही असा टोलाही त्यांनी लगावलाय। कांग्रेस और उसके दोस्तों ने एससी, एसटी, ओबीसी को जानबूझ करके आगे नहीं बढ़ने दिया। खोटारडेपणा आणि बेईमानी हे काँग्रेसचं काम आहे, त्यामुळे काँग्रेसला कधीच निवडून देऊ नका असं आवाहन करण्यास मोदी विसरले नाहीत। किसानों को इस हालत में पहुंचाया, बर्बाद किया, हमें उन्हें फिर मौका नहीं देना है, क्योंकि कांग्रेस का एक ही मतलब है झूठ, धोखा और बेईमानी। काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी मोदींनी केलेले आरोप मात्र फेटाळले। मोदी हे खोटारडे असल्याचा आरोप नाना पटोले यांनी केला है। अब झूठ बोलने के क्या है, उनकी तो कोई मर्यादा नहीं है। नरेंद्र मोदी की हर बात में झूठ। दिन में जितने बार अगर नरेंद्र मोदी बात करते हैं उसमें 99% वो झूठ बोलते हैं। देश की जनता का विश्वास ही नहीं रहा उनके ऊपर। विधानसभा निवडणुकीमध्ये प्रबळ विरोधक कोण हे आता मोदींच्या लक्षात आलेलं आहे। त्यामुळे कधी काळी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या विदर्भात मोदींनी टीकेचा रोख काँग्रेसवर ठेवलेला आहे। चेतन ननावरे, लोकशाही मराठी, वर्धा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।